मानव समाचार, मानवता के हक में। मी इब्राहिम शेख, आपण बघत आहात मानव समाचार मराठी, सत्य नेहमी सत्यासोबत। बघूया कोपरगाव तालुक्यातील रौंदा येथील बातमी। एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील रौंदे गावात एकलव्य संघटना महासचिव किरणजी ठाकरे सर यांच्या हस्ते एकलव्य संघटना व एकलव्य सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून तसेच एकलव्य संघटना तालुका कार्याध्यक्ष निलेश ठाकरे यांच्या प्रयत्नातून तयार करण्यात आलेल्या जातीच्या दाखल्याचे वाटप करण्यात आले। त्याचबरोबर एकलव्य संघटना रौंदे गावचे शाखा नाम फलकाचे अनावरण व गोदावरी नदी पात्रात वाहून जाणाऱ्या 2 व्यक्तींचा आपल्या अंगावरील साडी सोडून त्यांच्या सहाय्याने जीव वाचवणाऱ्या ताराबाई छबू पवार यांचा एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने तसेच बहुजन भीम पॅंथर सेना बहुजन एकता मिशन या संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख तसेच किरणजी ठाकरे सर, उत्तम भाऊ पवार तालुका अध्यक्ष निकम सर यांच्या हस्ते समाजभूषण समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तसेच जागतिक आदिवासी दिनानिमित्त रौंदे गावातील युवकांनी भव्य अशा मिरवणुकीचे आयोजन केले। यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य रोहिदास गोदवडे, एकलव्य संघटना तालुका अध्यक्ष उत्तम पवार, तालुका कार्याध्यक्ष निलेश ठाकरे, विद्यार्थी संघटना तालुका सचिव अनिल सोनवणे, तालुका मार्गदर्शक विनोद माळी, तालुका मार्गदर्शक वाल्मिक गोधडे, ब्राह्मणगाव गट प्रमुख बाबासाहेब बर्डे, एकलव्य संघटना तालुका कमिटी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच बहुजन भीम पॅंथर सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख बाबासाहेब मोकळ, लखनभाऊ बर्डे, लखनभाऊ वाघ, विलासभाऊ मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। बघूया समक्ष त्यांच्याकडून या संघटनेची रूपरेषा व आदिवासी दिन कशा पद्धतीने साजरा करण्यात आला याची माहिती जाणून घेऊया। अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी बघत राहा मानव समाचार मराठी, सत्य नेहमी सत्यासोबत।